नमस्कार मंडळी, मी पूजा. आजच्या भागात आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक चवीचं अगदी खमंग आंबट, गोड आणि तिखट लोणचं कसं बनवायचं ते सविस्तरपणे पाहणार आहोत, जे वर्षभर तुम्ही सहज साठवून ठेवू शकता. हे बघा, आम्ही 2.5 किलो कैऱ्या आणलेल्या आहेत. ते छान अशा धुवून स्वच्छ कापून आणलेल्या आहेत. आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 2.5 किलो लोणच्यासाठीचं साहित्य सांगते मी तुम्हाला. पावशेरच्या वर मोहरीची डाळ घेतलेली आहे, 50 ग्रॅम धना पावडर, 50 ग्रॅम बडीशोप, 2 चमचे हळद, 1 वाटी भरून लाल तिखट, 1 वाटी भरून मीठ आणि आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या आपण तळून घेणार आहे. 4 आपण वेलदोडे घेतलेले, 3-4 चमचे आपण मेथी दाणे घेतले, 7-8 लवंग घेतलाय, 7-8 मिरे घेतलेले आहेत आणि 1 चमचा भरून हिंग. आता जे मी तुम्हाला साहित्य दाखवलं त्याच्यामध्ये ते मोहरीची डाळ, बडीशोप, धने, मेथी दाणे आणि मीठ हे आपण मंद आचेवर 5 मिनिटासाठी छान रोस्ट करून घेतलं आहे. यामुळे मसाल्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि आपलं लोणचं वर्षभर टिकून राहतं, त्याला बुरशी लागत नाही. आपण जो मसाला काढला होता त्याच्यामध्ये आपण तेल गरम करून टाकलं होतं. साधारण मला 1 किलो तेल लागले 2.5 किलोसाठी. आता तो मसाला छान गार होऊ द्यायचा आणि पूर्ण थंड होऊ द्यायचा, मगच त्याच्यामध्ये कैऱ्या टाकायच्या. त्या कैऱ्या टाकून छान ते मिक्स करायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर आहे ना, आपण बरणीला छान असं आहे ना हिंगाची वाफ देऊन घेतलेली, म्हणजे जेणेकरून आहे ना लोणचं खराब नाही होत आपलं. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग आता बरणीत भरायचं. मी बरणीत भरल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते ते कसं दिसतं. हे छान असं म्हणजे मिक्स करून घ्यायचं, पूर्ण गारू द्यायचं त्याला. गरम ह्याच्यात कैरी टाकायची नाही. पूर्ण गार झाल्याच्या नंतरच त्यामध्ये आपण कैरी मिक्स करायची. आता हे आपण छान मिक्स करून घेऊ आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपण ते बरणीत भरू. मी तुम्हाला दाखवते. बघा, आता आपण याच्यामध्ये लोणचं भरलेलं आहे. हे लोणचं मी बिना गुळाचं केलेलं आहे. आता तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात गुळ टाकू शकता. आता मी माझ्या मुलासाठी हे गोड करते. हे मी आंबटवालं केलेलं आहे आणि हे आता मी गुळाचं करते. आता मी हा जो गुळ आहे ना, हा त्याच्यात मिक्स करून घेणार. हे बघा, हा याच्यात मिक्स करून घ्यायचं. असं छान हाताने एकजीव करायचं त्याला, म्हणजे ते मुरलं पाहिजे. सकाळपर्यंत त्याचं पाणी होणार, म्हणजे छान एकदम चवीला पण हे गोड पण छान लागतं. आणि हे आंबट आम्हाला आवडतं म्हणून मी आंबट केलं, त्याच्यात गुळ टाकलेला नाही. तुम्हाला जर माझ्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.